ते केलेली आहे। बाजूला वारकऱ्यांची चरण सेवा आहे, त्याच्यापुढे वारकऱ्यांची सेवा केंद्र आहे, पाणी आहे, जेवण आहे, सगळ्या व्यवस्था वारकऱ्यांच्या निमित्तानं आहेत तिथे। काय 2024 पालखी सोहळा आणि 25चा काय वेगळं चित्र पाहायला मिळालं? नाही, बिलकुल 24लाही खूप चांगला पालखी सोहळा झाला होता, पण त्यामध्ये 24ला ज्या अडचणी आल्या, वारकऱ्यांना आणखीन ज्याची आवश्यकता होती, खास करून पालखी जेव्हा पावसाचं वातावरण आहे त्या पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा वारकऱ्यांची व्यवस्था व्हावी म्हणून मोठे मोठे यावेळेचे वॉटरप्रूफ मंडप, जर्मन हँगर घातलेत। त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या मसाजची सोय, वारकऱ्यांच्या दवाखान्याची सोय, वारकऱ्यांच्या महिला भगिनींच्या शौचालयाची व्यवस्था, महिला भगिनींच्या आंघोळीची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी यावेळी नव्यानं केलेल्या आहेत। धन्यवाद। हे होते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया। मात्र आणखीन काही अपडेट्स माऊलींच्या या पालखी सोहळ्यादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन